नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून तुर्भेनाका परिसरात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेचे मातब्बर व लोकप्रिय नेते सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 20 मध्ये रविवारी जोरदार प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. रविवारी तुर्भे स्टोर येथून भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रभाग क्रमांक 20 मधील लोकप्रिय उमेदवार सुरेश कुलकर्णी व अबोली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तुर्भे स्टोर ते हनुमाननगर परिसरात ही प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर एका छोटेखानी सभेत झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिकांना संबोधित करण्यात आले. सभेत उमेदवारांच्या वतीने प्रभागातील विविध नागरी समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. रोजगाराच्या संधी, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य सुविधा, हॉस्पिटल तसेच महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. तुर्भे स्टोर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश कुलकर्णी हे विश्वासू व कार्यक्षम नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तुर्भेवासी नागरिकांच्या सुखदुःखात, मूलभूत सुविधा आणि नागरी अडचणींसाठी ते नेहमी धावून येतात. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना विजय दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 व 20 मधून कुलकर्णी कुटुंबातील सदस्य, सून, मुलगा आणि स्वतः सुरेश कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तुर्भे हा वेगळा व संवेदनशील भाग असल्याने येथे मूलभूत व नागरी सुविधांची सातत्याने गरज भासते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि पुनर्वसन यांसारख्या अनेक समस्या आजही अस्तित्वात आहेत. या सर्व प्रश्नांवर सातत्यपूर्ण काम करण्याचे कार्य सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातूनच सुरू आहे आणि पुढेही ते कटिबद्ध राहतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना सुरेश कुलकर्णी यांनी प्रभागातील सर्व समाज बांधवांना एकजुटीचे आवाहन केले. विरोधकांच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता या निवडणुकीत संघटितपणे आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलकर्णी परिवाराने आत्तापर्यंत जपलेले आपुलकीचे नाते आणि कुटुंबप्रमुख म्हणून दिलेली साथ पुढेही कायम राहील असा विश्वास नागरिकांनी रॅली व सभेत व्यक्त केला. या प्रचार रॅलीस व सभेस प्रभाग क्रमांक 20 मधील इतर उमेदवार, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थित सुरळीत गेल्या वेळेस जसं निवडून आलं यावेळेस पण 8च्या 8 तसे त्याच पद्धतीने निवडून येतील. यावेळेस आम्हाला शिंदे साहेबांनी अतिशय चांगले कॅन्डिडेट दिलेले आहेत. त्या ठिकाणी 14 गावामध्ये दिलेत. भोईर मॅडमला ते तिथले नेतृत्व करतील. पावण्यातला सांगळे मॅडमला दिलेत, ते पावणे गावातले नेतृत्व करतील. तुर्भास्टरमध्ये महेश कुलकर्णीला, शारदा सोळसकरला यांना दिलेत, हे व्यवस्थित नेतृत्व करतील. अशी ह्या पद्धतीने आमची पॅनल बनलेलं आहे 14 गावचं. पण पलीकडे तिकडे लगाडे मॅडम असतील, आमची अबोलीताई असेल, तिकडे मी स्वतः सुरेश कुलकर्णी, आगोंडे, ही आमची एक 20चं पॅनल आहे. ह्या ठिकाणी आम्हाला कॅन्डिडेट अशा पद्धतीने दिलेत. समोरचे व्यक्ती ह्या कॅन्डिडेटमध्ये ह्या 14मध्ये की ह्या लोकल कॅन्डिडेट कुणी दिलेलं नाही. त्यांच्यातलं फक्त दिलेत कोणतं पैसेवाले, बिल्डर अशा लोकांना इथे कॅन्डिडेट दिलेले आहेत. आणि जीत आमची निश्चित आहे. आणि इथली लोक एवढा खूप हुशार आहेत. ते तुमच्यावर टीका केली जाते तुम्ही फार्म हाऊसवर असता. नाही रे, तिथे फार्म हाऊस मी अजून ते नावालाच आहे. ते तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. मी कधी जातो येतो, आपल्याला तिथं काय कायम नाही, फक्त एक अर्धा तासासाठी जाऊन येतो. असं लोकांसारखं मी पार्ट्या करत नाही. म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करता की मी फक्त जातो तरी नाही, कधी आता नाही, कधी इलेक्शन राजकारणी असे मान्यही करत नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो ना. मी जात आहे फार्म हाऊस बनवलेलं, त्या ठिकाणी जातो येतो. त्या काय असे मी कोणाला मलिदा बिलदा द्यायला घेत नाही. काही लोक देतात, आता घरोघरी पैसे वाटतात. यांच्याकडे दुसरा काय राहिलेलं नाही. हरवण्यासाठी मोठे नेते आणलेत. मोठे नेते याच्यासाठी आणलेत की घरोघरी जाऊन पैसे वाटायचं चालू आहे. आताही चालू आहे. आम्ही बोलतोय बिंदास त्याला वाटू दे काय वाटायचे ते. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळे 8च्या 8 नगरसेवक निवडून येऊ. सर्वात मोठा चॅलेंज जे आहे, आता सध्या ब्रिजचं काम आपल्याकडे चालूच आहे. या ठिकाणी मेजर जे प्रॉब्लेम आहे आपल्या इथे दफनभूमीचा आणि स्मशानभूमीचं जे आहे, मागे आपण मागणी केली आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण सुद्धा मागणी केली आहे की या ठिकाणी आपल्याला स्मशानभूमीसाठी 3 किलोमीटर ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. त्यासाठी ही जागा आम्हाला इथेच भेटली पाहिजे. आणि तुर्भे गावात तिथे एकच स्मशानभूमी आहे, जिथे वाशी, कोपरी, तुर्भा स्टोर, हनुमाननगर, इंद्रानगर, गणपतीपाडा
शिवाजीनगर असे बरेचसे एरियाज हे पूर्ण इतका मोठा विभाग तो एका स्मशानभूमीमध्ये आणि इथे प्रचंड गर्दी असते आणि त्या ठिकाणी रोड क्रॉस करताना एखादा अपघात होतोच आणि ते एखाद्या शेवटच्या अंतिम यात्राला सुद्धा आम्हाला हे प्रचंड त्रास होतो आणि या ठिकाणी माता बाळ रुग्णालयाची आम्हाला गरज आहे. त्यासाठी पण आपण मागणी केली आहे. या ठिकाणी तुम्ही 2 मिनिटं शाखेच्या 2 मिनिटाच्या अंतरावरतीच एक जागा आहे आपल्याकडे, त्यासाठी पण आपण मागणी केली. तो सुद्धा प्रपोजल एरियामध्ये आहे. मागणी पालिकेकडे पण केलंय, शिंदे साहेबांकडे पण केलं आहे. ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर मार्ग काढू आणि आपली पोरं जे आहेत, माझे वडील लहान ते मोठे इथे झाले, आजोबा इथे मोठे झालेत, मी मोठा झालो आणि माझा मुलगा सुद्धा इथेच आहे. मग यांच्यासोबत झोपडपट्टी स्लम एरियामध्ये दिवस रात्र मी इथे राहतोय. कारण जेव्हा इकडचं बघण्याचे जे दृष्टिकोन जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा जर म्हणतो की मी स्लम मध्ये राहतो करून कोणाला विश्वास बसत नाही. त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना एकदा परत बोलू इच्छितो की जर हे बाकीचे लोक जे म्हणतात ते बाहेर राहतात हे राहतात, त्यांनी फक्त एकदा यावा आणि इथे बघावा आम्ही इथे कसं राहतोय काय राहतोय करून. लोकांची जी समस्या काय आहे त्या समस्येसाठी आम्ही इथे राहतो जेणेकरून यांना प्रॉब्लेम होऊ नये. तरुणांच्या रोजगाराचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. तुमच्याकडे पावना एमआयडीसी, तुर्भा एमआयडीसी, सगळ्या एमआयडीसी आहेत, म्हणजे तरुणांना आधीही रोजगारापासून वंचित राहावं लागतं. तर रोजगार ज्या ठिकाणी ज्या हिशोबाने कुठले कोणाची डिग्री आहे, ज्या ठिकाणी त्यांचे स्किल्स आहेत त्या हिशोबाने सगळ्यांना कामं इथं भेटतात. कारण आपल्या तुर्भा एमआयडीसी मध्ये जसे केमिकल इंजिनियर्स आहेत, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स आहेत, प्रत्येक वेगळ्या ठिकाणी एक प्रॉपर स्किल लागतो प्रत्येक जॉबसाठी. त्यासाठी स्किलच्या हिशोबाने सगळ्यांना जॉब भेटतात. आणि राहिली गोष्ट बाकीचे जे अर्धे युवा वर्ग आहे त्यांनी स्वतःचा स्टार्टअप एमएसएमई स्कीम आहे किंवा महाराष्ट्र शासनाने खूप योजना काढल्या आहेत, मोदी साहेबांनी योजना काढल्या, त्या अंतर्गत बरेचसे लोक वेगवेगळे विविध उद्योग करतात आहेत. काही ना काही कामं सगळ्यांचे चालू आहेत आणि आणखी जास्त आपण त्यांना रोजगार उपलब्ध करण्याचा आणि नवीन पद्धतीने कसा बिझनेस एखादा नवीन स्टार्टअप करण्याचा यासाठी मी स्वतः त्यांना प्रोत्साहित करत असतो. सर, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आमच्या तुर्भा स्टोरला पाण्याचा प्रॉब्लेम बिलकुल नाही. आमच्याकडे 2 टाक्या आहेत. कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून पाणी प्रश्न हा 20 वर्षापूर्वी सुटलेला आहे. तर पाण्याचा तर प्रश्न आहेच नाही. महिलांचे आणखी काही प्रॉब्लेम असतात, त्याला रोजगार त्याला सक्षम करण्यासाठी काय योजना असेल? महिला सक्षमीकरणाच्या मी त्यांना मागे सांगितलं होतं की साहेबांच्या मागे महिला राज भरपूर आहे आणि महिला सक्षमीकरणाचा सगळ्यात पहिला साहेब विचार करतात की महिलांचा. आज पण तुम्ही पाहू शकता की महिला साहेबांच्या मागे महिला किती आहे. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ज्यासाठी महिलांसाठी ज्या ज्या योजना येतात त्या आपण इथे राबवतोच. तसंच स्वतःहून कुलकर्णी साहेब पण महिलांसाठी विविध योजना असेल, विविध कामं असेल, रोजगारची संधी असेल त्या नेहमीच राबवत असतात. पण तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये जर तुम्हाला जेव्हा कधी संधी दिली तर हे स्लम एरिया आहे, खूप चॅलेंज आहे समोर, तुम्हाला दक्ष राहावेल प्रत्येक गोष्टीकडे. कशा प्रकारे तुमचं काम असणार आहे, पुढे 5 वर्ष कसे असतील, लोकांना समाधान करत होतील पुढचे 5 वर्ष? नक्कीच. गेली 25 वर्ष साहेबांनी लोकांना समाधान दिलेलं आहे. इथून पुढचं पण लोकांना त्याचं टेन्शन नाही की आमच्या फ्युचर समाधानात असणार आहे का नाहीये. काय समोरच्या महिला तुम्हाला सांगतात की तुम्ही इथे नसताय, तुम्ही बाहेर राहताय वगैरे. सर, तुम्ही चेक करा, कोणाला सांगा, जे स्वतः उमेदवार आहेत ते इथे कोणीच नाहीये, हे सगळे बाहेरचे आहेत. आणि मी स्वतः स्लम मध्ये राहते आणि आमचं पूर्ण फॅमिली स्लम मध्ये राहते. एकंदरीत ही स्थिती आपण भौगोलिक परिस्थिती बघता, नवी मुंबईतला एक अत्यंत सखोल असा परिसर आहे हा. तर या ठिकाणी काही अजूनही उणीवा आहेत, म्हणजे महिलांच्या शौचालयाच्या बाबतीतल्या उणीवा असो, आणखी बऱ्याचशा गोष्टी जरी झालेल्या असतील तरी महिलांसाठी अजून काही आहेत गोष्टी ज्या करण्यासाठी तुम्हाला आता पुढच्या 5 वर्षाची संधी मिळाली तर कशा प्रकारे तुम्ही करणार राबवणार आहात? महिलांच्या शौचालयाचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतील. महिलांच्या शौचालयाचा काही प्रॉब्लेम नाहीये. राहिला प्रश्न फक्त की घरांचा. तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून SRAच्या माध्यमातून आपण सर्वांना सरसकट पक्की घरं मिळवून देण्याचं काम तर करणार आहोत. आणि महिलांचे बाकीचे काही प्रॉब्लेम आहेत. तुम्ही तो मुद्दा जो हाताळला, विरोधी पक्ष असं म्हणतात की तुम्हाला जो काही घर जाणार आहे, म्हणजे जनतेचे जे काही घरं जाणार आहेत त्या घराच्या बरोबर विरोधी तुम्ही देणार आहात, आम्ही त्याला दुप्पट घर देणार आहोत.
असं विरोधक म्हणतात. जे स्वतः स्लम मध्ये राहत नाही, ज्यांना मोठे मोठे टॉवर स्वतःला लागतात, ते काय हे लोकांना घर देणार आहेत. ज्यांचे स्वतःचे प्रभाग स्वच्छ नाहीये, ते स्वतःच्या प्रभागात काम करू शकत नाही, ते आमच्या प्रभागात येऊन काय काम करणार. अच्छा, पण घरांसाठी तुमचं काय विजन असणार आहे? तुम्ही ज्याप्रमाणे म्हणणार की ज्यांचं घरं जाणार आहेत शिल्पाच्या माध्यमातून त्यांना डबल स्क्वेअर फुटाची घर मिळणार आहे. एसआरच्या माध्यमातून सरसकट सगळ्यांना 500 स्क्वेअर फुटाची घराची मान्यता प्रस्ताव आपण माननीय नगरविकास मंत्री आपले शिंदे साहेबांकडे टाकलेला